कळंब तालुक्यातील जयपूर येथे वारकरी साहित्य परिषदेचा 14वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष हबप श्रीहरी चौरे, तालुका अध्यक्ष हबप बळीराम कवडे, साहित्य परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षा हबप सुनीता देवी अडसूळ, तालुका अध्यक्षा खळदकर ताई, तालुका संपर्क प्रमुख अशोक भाटलवडे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गावातील 97 वर्षाचे असणारे केशव भाटलवडे वयाच्या 97व्या वर्षी ते भजन कीर्तन या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावतात, त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मोहा, बाबलगाव, हळदगाव, परतापूर तसेच जयपूर येथील वारकरी संप्रदायातील भाविक भक्त मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते। या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आपण केला आणि आपल्या ज्या ज्या सूचना होत्या त्याचा आम्ही पाळण्याचा प्रयत्न, तुमच्या विश्वासाला पात्र राखण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। महिला असते, पुरुष असते, चालेल, परमाधिक चालेल, परंपरेने माझ्या वडिलांची मूळ अशी तुकोबाच्या प्रमाणाप्रमाणे आम्ही चालवतोय। तुमचा लाभ आम्हाला मिळाला, कुठेतरी स्पर्श झाला आणि योग आला की 2024 आपण तिथे शाखाच काढली असा परवा बांधला असं ठेवून आणली। त्याला हे स्वरूप आहे, गोव्याची कृपा आहे, गोवेनाथाची कृपा आहे आणि हे सगळे या ठिकाणी बाबाराव बाबा, बाबादेवाडी, शिजोरी, वाढोरी, हळदगाव सगळे मान्यवर या ठिकाणी आले। या सर्वांचं मौलिक शब्द सुद्धा मी या ठिकाणी सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि पूर्ण कार्यक्रमाला सुरुवात करतो। माझा उद्देश असा आहे की वारकरी साहित्य परिषदेची सुरुवात 11/11/11 म्हणजे 11 तारखेला 11व्या महिन्यात 11व्या साली कदाचित 11 वाजता 11 मिनिटांनी 11 सेकंदांनी झालेली असावी, कारण काकाजीचं डोकं आहे आणि त्या विठ्ठला सारखाच या विज्ञानाचं कार्य आहे। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण पाहत असताना वारकऱ्यासाठी कार्य करणारं म्हणजे वारकऱ्यासाठी तन मन आणि धन लावून कार्य करणारं मला तर ते काकाची सारखं कोणी दिसलेलं नाही आणि त्याची ही स्थापना 11/11 केलेली आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये 2014 साली जिल्हाध्यक्ष माननीय चौरे महाराज यांनी अध्यक्षपद जिल्हाध्यक्षपद स्वीकारलं असताना कित्येक दिवस ते एकलाच होते, ते रुकले नाही, थकले नाही आणि कोणापुढे झुकले नाही असं ते आणि त्याचा युवरेशी रोप लागलेद्वारे त्याचा वेळू गेला लग्नावरी। आज त्याचा वेळ लग्नावर वेळ आपल्याला त्यांच्या माध्यमातून दिसत आहे। त्यांच्या खंडावर कार्य करणाऱ्या जिल्हाध्यक्षा सुनीता देवी अडसूळ, तालुका अध्यक्षा खळदकर ताई, त्याचबरोबर ज्यांचं मोठेपण गौरवल्यात मला काहीही कमी करणार असणार नाही असे सगळे आपलं लाडके दादा संजयजी माने, त्याच्याबरोबर एकनाथजी पाटील, शंकर महाराज बोले, जी मुलगे, उमेशजी जावळे आणि सगळे वारकरी
आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जर पाहिलं आपण तर एक संस्कृतमध्ये वचन सांगितलेलं आहे, कलो संघे शक्ती. कलो संघे शक्ती म्हणजे कलियुगामध्ये शक्ती जर कशात असेल तर ते संघटनेमध्ये असेल, एकटं राहण्यामध्ये तुमची ताकद दिसणार नाही. आणि त्याच्यासाठी ही आपली संघटना कार्य करते. आतापर्यंत इतिहासात आपण पाहिलं तर आजपर्यंत ज्या 3 लोकांचं नाव घेतल्याशिवाय आपला दिवस, आपला तास, आपला मिनिटही जात नाही, असे 3 महापुरुष म्हणजे एक प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज. या तिघांचं नाव घेतल्याशिवाय मला वाटतं कोणाचाच दिवस जात नाही. आपल्या आज वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्राच्या 14वा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जसं आपण एखाद्या लेकराचा वाढदिवस साजरी करतो तसं या संस्थेचा आज वर्धापन दिन म्हणजे वाढदिवस म्हणायला काही हरकत नाही. 14वा वर्धापन दिन आहे आणि या 14व्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला. आयोजित करणारे हरिभक्ती करायला मागतो अशोक महाराज धाकवडे महाराज सुंदर अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे. थंडीचे दिवस आहेत. खरं सकाळीच मी त्यांना कालच म्हटलं होतं की सकाळचाच कार्यक्रम घ्या, कारण थंडीचे दिवस आहेत, लोकांना थंडी वाजते. पण नाही, माणसाला कुठलं सहन होत नाही. हिवाळा सहन होत नाही, पावसाळा सहन होत नाही आणि उन्हाळा सहन होत नाही. एक जणांनी जेव्हा तक्रार केली, काय गावाला किती थंडी सोडली. दुसऱ्याने तक्रार केली, काय गावाला एवढा पाऊस पडला की नको असं झालं, चौकडे पूर आला, एवढी परिस्थिती निर्माण झाली, पाऊसही नको होते. काही जणांना सांगितलं की एवढा उन्हाळा माणसाला घराच्या बाहेर जावं वाटलं, कारण सगळ्याला एसीची सवय झाली. देव म्हटला पावसाळा सहन होत नाही, उन्हाळा सहन होत नाही आणि हिवाळाही सहन होत नाही. हे काही सहन होत नसेल तर तुम्हाच्याकडेची नाही. देवाला म्हटल्यावर आनंदाने जायचं नाही केला. थंडीचे दिवस असताना सुद्धा तुम्ही बहुसंख्येने उपस्थित राहिला आणि या कार्यक्रमामध्ये अशोक महाराज धाकवडे यांनी प्रस्तावना एवढी सुंदर केली. या ठिकाणी साहित्याचं महत्त्व सांगितलं, ग्रंथाचं महत्त्व सांगितलं, जीवनामध्ये ग्रंथ संतांचं साहित्य आणि ग्रंथ हा महत्त्व कमी विमाने बरे करीत आलेलं इथून पुढे सुद्धा तुमच्या आशीर्वादानं मी हे कार्य करीत राहील अशी माझी. दुसरी गोष्ट, या वर्धापन दिनाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये पाहिल्यासून आपणच कळंब तालुक्यामध्ये सुरुवात केली. पहिला वर्धापन दिन आपण कळंब तालुक्यामध्ये साजरा केला आणि योगायोग कसा असतो बघा. आम्ही का नागपूरला 36 जिल्ह्यातले तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्षांचा मिळून महाराष्ट्राचा मिळून नागपूरला वर्धापन दिन आम्ही सकाळीच नागपूरहून प्रवास करून राहिली. दादाचा मला फोन आला, मी म्हटलं मी नागपूरमध्ये, आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला वर्धापन मला काही नव्हतं, कार्यक्रमाची रूपरेषा नाही, काही अचानक मला फोन आला. आणि एवढं कसं असतं की भोलेनाथाला सुद्धा मला सुद्धा एक मनात अशी शंका असते की आपण 14 वर्ष म्हणून वर्धापन दिन साजरा करतोय त्या तारखेला, आणि ह्या वर्षी असं झालं की आपण ही वर्धापन दिन साजरा करत नव्हतो. एक शंका माझ्या मनात अशी फार थोडी ही झाली. आणि एवढं भोलेनाथालाच असं वाटलं असं की आपलं ही कार्य बघून की आपण धनपड या ठिकाणी हा वर्धापन दिन साजरा व्हावा, ही ठरवून आणि कसं याचं कार्य स्वच्छ असते ते असणार. भगवान देखील त्याचं असणारं हे असतं त्या पद्धतीनं की योगायोगानं हा वर्धापन दिन धैपळ या ठिकाणी आज साजरा झाला. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये तुमच्या धैपळचं नाव आज असणार महाराष्ट्राच्या यादीमध्ये लागली. धैपळ गावामध्ये 14वा वर्धापन दिन धाराशिव जिल्ह्यामध्ये संपन्न झाला. त्याच्यामुळे मला मी पासलं तुमचे अनंत असणार मी आभारी आहे. तुमचं ऋण व्यक्त करतो की तुम्ही हा वारकरी साहित्य परिषदेचा वर्धापन दिन आपण आतोनात कष्ट करून
दादाची असणारी खूप असणारी अशी तळमळ असते, धडपड असते आणि त्यांची जे सहकारी हातले खाते ही सगळी जी मंडळी असणारी खूप असं तुमच्याकडे बघितलं मला अगदी आनंद म्हणजे दैपळा आलो तुमच्या वारकऱ्याच्या बघून मला सर्व समाधान वाटतं. आणि अशा प्रकारे हा वर्धापन दिन आपण साजरा केला त्यामुळे तुम्हाला खूप खूप धन्यवाद. या वारकरी साहित्य परिषदेची वाटचाल तुम्ही आपण मध्ये महिन्यापूर्वी धाराशिवला कार्यक्रम करतात तिथली मंडळी आपण आधारबिंदी म्हणून शेतकऱ्यांना जे संकट आलेले ते संकट दूर व्हावं कोणी वाईट प्रसंगामध्ये दुर्विचार मनातून झालेला आपण खूप मोठा कार्यक्रम धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्याला त्या कार्यक्रमाला बरेच वारकरी आपण त्या ठिकाणी शपथ घेतली होती. त्याच पद्धतीनं नागपूरला देखील आता मोठ्या प्रमाणात कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न केला. चंद्रशेखर बावनकुळे संघेची शिक्षक मंत्री त्यांच्या मतदारसंघामध्ये खूप मोठा असणारा वर्धापन दिनाच्या निमित्तानं कार्यक्रम साजरा केला. आदरणीय काकाजींची अशी इच्छा आहे की माझा जे राहिलेला आयुष्य ते फक्त असणाऱ्या आता वारकऱ्यासाठीच खर्च करायचं आणि म्हणून वारकऱ्यांच्या हितासाठी वारकऱ्यांच्या संगोपनासाठी आदरणीय काकाजी रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. शासन दरबारी किंवा कशासाठी तर असणाऱ्या वारकरी साहित्य परिषदेचा उद्देशच आहे वारकरी संप्रदायाचा विचार प्रसार. पहिलं नावाच्या संघटनेचं काय वारकरी, काही मला तर असणारं लिहिताही आणि वेळ आली तर असणारं वारही करणारा हा वारकरी म्हणून काकाची पहिला शब्द वारकरी टाकलेला आहे. आणि दुसरा शब्द काय साहित्य. त्या संप्रदायाचे साहित्य तुकोबाराची गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत ही जी संपदा आहे त्याला असणारं तुकोबाराच्या गाथेला वेद मानलं जातं. आणि हे तुकोबाराच्या संप्रदायाचे जे साहित्य आहे ते साहित्य आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा